टॉस साठी यायचं आणि भिवंडी संघाचे कर्णधार नक्कीच टॉस साठी यायचे आणि सापूर संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपली या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह या ठिकाणी कलेक्ट करायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल जुनेदला देखील विनंती असेल तुम्ही आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची. सापूर संघाचा शशी यांना विनंती असेल. चला सामना स्पीडअप करायचा विनंती असेल. दोन्ही संघांना विनंती असेल सेमीफायनल मधल्या की 3-3 षटकांचा सामना असेल. शॉर्टेस्ट फॉर्मॅट, टफेस्ट फॉर्मॅट, क्रिकेटचा थरार, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. सेमीफायनल या ठिकाणी सेमीफायनल 1 आपल्याला पाहायला मिळते. कुठचा संघ या सामन्यामधून फायनलचं तिकीट घेऊन थेट फायनल मध्ये जाईल आणि कुठचा संघ नक्कीच या ठिकाणी घरी जाईल आणि त्याचा गाशा या ठिकाणी नक्कीच गुंडाळला जाईल पाहणं गरजेचं असेल. केडीसीए या संघाचा 12वा खेळाडू केडीसीए संघाचा 12वा खेळाडू कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा विनंती असेल. सामन्याला सुरुवात होत्या. फटका चांगला आहे. फटका इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. फुलटॉस चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. यस टीच्या हिट अप द मुवमेंट. खोलवाटपाचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. मेहनत करावी लागेल, पराकाष्ठा करावी लागेल. अशा प्रकारे खेळा की जिंकलो तरी इतिहासच आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. पण या ठिकाणी दोन्ही संघ त्या ट्रॉफीकडे नक्कीच उंच नजर करून पाहत असताना हा चांगला लाईन लेंथ आहे, चांगला कमबॅक आहे. मतलब ना बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश कर. फटका चांगला, फटका लाजवाब आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. धावा मिळते 4-4 आणि 4. चेंडू झालाय फरार. षटकाराच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस धावा मिळतोय 4-4 आणि 4. अजून एक चौकार. इथे मात्र कॅचची संधी होती, विकेटची संधी होती आणि इथे मात्र तो झेल या ठिकाणी ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. फार कठीण सेमीफायनलचं दडपण आहे आणि ते दडपण कशा प्रकारे फेस केलं जात आहे. डॉट चेंडूची सांगता त्या ठिकाणी होत्या. षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी समाप्त झाल्या. बदलापूर चॅलेंजर्स आणि केडीसी आहे ना, बदलापूर एसएस आणि भिवंडी. नक्कीच बदलापूर एसएस संघाचे कर्णधार आणि भिवंडी संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा. नाणेफेकीचा कौल तुमचा या ठिकाणी केला जाईल. महत्वपूर्ण मॅच. पहिल्या षटकाचा आपण विचार करतो तर पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात. त्या म्हणजे 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड.
चला सामना स्पीडअप करा विनंती असेल. 3 षटकांची मॅच या ठिकाणी. नक्कीच सर्वांना माहिती आहे शॉर्टस्ट फॉर्मॅट फार टफ असतो आणि तो टफ फॉर्मॅट नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळतो. चला पंच कीपर बॅट्समन थोडासा स्पीडअप करा मित्रांनो. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. फटका चांगला फटकाला जवाब क्षेत्ररक्षण दिग्गज जमदार. आपण दळवी सरांना पाहतोय. नक्कीच जर आपण पाहिलं क्रिकेटमध्ये एज जस्ट इज अ नंबर. तुम्ही मनापासून किती तरुण आहात याचं प्रात्यक्षिक उदाहरण नक्कीच इथे दळवी सरांना पाहून बघायला मिळतं. फटका चांगला फटकाला जवाब इथे पण आता नक्कीच मिसफील्ड झाली आहे आणि फलंदाज या ठिकाणी मात्र नशिबाची साथ घेऊन चौकार प्राप्त कर. दोन धावा एक पडण्यामध्ये संपादित चांगली ट्रॉफी की नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. 20वा दफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. विजय आणि हितेश बघ बॅटिंग. मानेंचं नाव काय वेगळं असेल काय तर मानेंचं सरनाव श्रीनाथ. फटका चांगला फटकाला जवाब आहे. क्षेत्ररक्षक देखील आहे तिकडे बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू होतोय फरार. धावा मिळते 4. यस डीजे मास्टर. यस नाथ कुळा केलाय कारण चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू सारखा सारखा टोलवला जातोय. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. षटक या ठिकाणी नक्की समाप्त झाला. नक्कीच एक चेंडू शिल्लक असेल. माफ करा उर्वरित एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावफलकाचा आपण विचार करतोय 24वा धावफलकावरती. व्हाईटचा इशारा आलाय. पंचांचा बाजू नोचा इशारा आलाय. फ्री हिट फ्री बी. चेंडू चांगला त्या ठिकाणी. चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट असली तरी क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. हा येतोय अजून एक चौकार आणि या ठिकाणी मात्र डीजे तुम्हाला संधी आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. दुसरं
फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत, जेल या ठिकाणी झालाय ड्रॉप. भरपूर महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरला असता, इथे मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये देखील धावा या ठिकाणी पळवून काढण्यात येते. अत्यंत या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय खूप खराब या ठिकाणी क्षेत्ररक्षण, तदनंतर चांगली बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळाला नाही. जो बदलापूर चॅलेंजर संघ आपल्याला पाहायला मिळत होता 2 सामन्यामध्ये, तो हा संघ नव्हे. कारण जर आपण विचार करतोय तर एक युनिट म्हणून नक्कीच खेळताना पाहायला मिळत नाही. नक्कीच स्वतःला बॅक करावं लागेल. दिमाग शांत रखो रे. फटका चांगला आहे, फटका सरळ आहे, स्ट्रेट आहे आणि स्ट्रेट आहे आणि इन दी स्लॉट आहे आणि आउट ऑफ दी प्लॉट आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मी त्याचा षटकार. ना जो उड़ने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न असे करावे लागतील की जिंकण्यासाठीच खेळावं लागेल. पुन्हा एकदा त्याच तर चेंडू ट्रॅव्हल होत असताना डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळते 4-4 आणि 4. नक्कीच स्कोरचा जर आपण या ठिकाणी विचार करतोय 43वा धावफलकावरती नोंदवला गेला. का बॅटिंग करतोय प्रतिस्पर्धी संघ बदलापूर संघ, याच विभागातला संघ फार विचार करण्यासाठी भाग पडतोय स्वतःला. सरळ स्ट्रेट इन दी आर्क आणि परत एकदा आउट ऑफ दी पार्क आहे. काय बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच सेमी फायनल मध्ये खेळत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विजय आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करून देतोय. विजयच्या बॅट मधून एक दिमागदार फटका, हा अजून एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार, मॅग्निफिसंट टायमिंग. शेवटचा चेंडू, हा मात्र नक्कीच त्या ठिकाणी डॉट चेंडू असेल. नेव्हर दिलेस 49वा धावफलकावरती आणि आव्हान असेल इथून पुढे ते म्हणजे 18 चेंडू आणि 50 धावांचा. 18 चेंडू 50 धावा. मित्रांनो उर्वरित अजून 2 सामने या ठिकाणी शिल्लक असतील आणि एक सत्र शिल्लक आहे. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे.
18 चेंडू आणि 50 धावांची गरज असताना एका बाजूला सागर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला योगेश पाहायला मिळेल. श्रीनाथ माने आणि एका बाजूला नक्कीच आपल्याला सागर पाहायला मिळतो. नक्कीच 2 धाव्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच पहिल्या चेंडूवर केला जाईल का. नक्कीच एक धाव पहिल्या चेंडूवर नक्कीच प्राप्त होईल. श्रीनाथ माने सरांना आपण पाहतो बॅटिंग ट्रॅकवर काहीतरी करावं लागेल, काहीतरी चमत्कार करावा लागेल. कालच्या दिवसातलं जर आपण उदाहरण घेतलं तर WPL मध्ये जसं कर्णधारांनी हरमनप्रीत कौरने जो नॉक खेळला होता, तब्बल तिच्या बॅटिंगचा आपण विचार केला तर 20 चेंडू मध्ये 21 धावा होत्या, पण तदनंतर मात्र 47 चेंडू मध्ये 95 धावा तिने कुठल्या होत्या. तसा परफॉर्मन्स नक्कीच करावा लागेल. फटका चांगला, फटका लाजवाब आहे, फटका भरपूर काळ हवेमध्ये आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, धावा मिळतात 4. बॅटिंग चांगली, बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. थोडस विनंती असेल, थोडस बाजूला राहायचंय. फटका चांगला, फुल शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी नक्कीच दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल का. एकच धाव त्या ठिकाणी. फटकाला जवाब आहे, फटका चांगला आहे, चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. हा येतो अजून एक दर्जेदार फटका, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चौकार. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी जेव्हा होईल तेव्हा मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे एंटर होत असताना आपल्याला प्रतिस्पर्धी संघ नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. दहा धावा धावफलकावरती उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. हाताला चेंडू लागला, दुसरा धाव्याचा प्रयत्न, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 11 धावा धावफलकावरती मोठा फटका नितांत गरजा. रनरेटचा जर आपण विचार करतो तर या मोठ्या फटक्याने नक्कीच रनरेट कव्हर अप केलं जाऊ शकतं. झेल या ठिकाणी नक्कीच घेतला असा. दुसरा धाव्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव घेतली जाईल का की तिसरी धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल. नक्कीच 2 धावांमध्ये नक्कीच 13 धावा धावफलकावरती या ठिकाणी नोंदवल्या जातील. नक्कीच या पहिल्या षटकाचा जर आपण विचार करतोय प्रतिस्पर्धी संघाचा, आपण पाहतोय KDCA या संघाचा जर आपण विचार केला त्यांनी देखील पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या आहेत. त्यानंतर मोमेंटम शिफ्ट झाला आणि ते मात्र कोणाच्या विजयाच्या दिशेने गेलं ते नक्कीच थोड्याच वेळात समजेल. उर्वरित 12 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. समीकरण बदलता 18.50 च्या सरासरीने आता मी धावा कुठावे लागतील. 18.50 म्हणजे 3 मोठे फटके 6 चेंडू मध्ये.
फटका बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आहेत. 2 धाव्याचा प्रयत्न आहे. लगेच समजा सुरुवात. बॅटची कडा लागली आहे. यस फलंदाजा लागलाय सडा. फलंदाज झालाय बाद. यस पहिल्या विकेटचं पतंग. चांगली कॅश त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. हितेश ना आपण पाहतोय. हितेश पानुशाली होणार खेळाडू आणि व्यक्तिमत्व नक्कीच अच्छा दिवसामध्ये नक्कीच सिद्ध केला. फटका लाजवाब आहे. सरळ हातामध्ये झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद बाद आणि बाद. पुनश्च एकदा संघाला मोठा राखतोय हादरा. फलंदाज स्पॅक्ट टकआउट. हा देखील मोठा फटका. हा मात्र स्ट्रेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे चांगला चांगला जजमेंट, चांगली फिल्डिंग. नक्कीच काय फिल्डिंग केली आहे. टाळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली आहे. कारण कॅच साठी आले होते. स्वतःच्या शेवटच्या मुवमेंटला ऍडजस्ट केलं. पूर्णपणे समर्पण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रिव्हर्सचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय की मॅच टिपली आहे. फलंदाजाला माघारी परतावा लागतंय. स्वतः कर्णधार इज बॅक टू द डगआउट. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द सेमीफायनल नक्कीच ठरू शकत्या. हितेशचा विचार केला तर 3 गडी गारात केल्यात. उर्वरित 1 चेंडू शिल्लक असाल. खुल्या टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. एक ओव्हर 30 धावांची गरज आहे. 1 ओव्हर 32 धावांची गरज आहे. माफ करा. कृपया करून बॉलर्स नेम सांगायचा. अभय. वाईट येतोय अभयच्या माध्यमातून. ज्याला कोणाचा नाही भय तो अभय. आणि गोलंदाजी करत असताना नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. वाईट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळला. काय फिल्डिंग.
चुसवुस फिल्डिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला हितेशच्या माध्यमातून नक्कीच आपण हितेशला पाहायला तिकडे माझ्यामध्ये हितेश भानुशाली. 5 चेंडू 29 धावांची गरज आहे. रिव्हर्सचा फटका कीपरला देखील समजला नाही, बॉलरला देखील समजला नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बॅट्समनला देखील समजला नाही. पण 4 धावा नक्कीच या ठिकाणी मिळाल्या. रिव्हर्सचा फटका खेळत होते आणि 4 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना आणि या चौकारासाठी नक्कीच उत्कर्ष सरांना बालाजी हॉस्पिटलच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल या चौकारासाठी फक्त. अजून एक रिव्हर्सचा फटका त्या ठिकाणी नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. चला 2 चेंडू नंतर बीटीसीए या संघाला विनंती असेल, बीडीसीसी या संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजवायचा. आता पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार, धावा मिळतोय 4, चौकार. काय बॅटिंग करतोय. सुरुवातीला जर आपण उत्कर्ष सरांचा विचार केला तर चांगली बॅटिंग नक्कीच पाहायला मिळू शकली असे, पण आता ते अनऑर्थोडॉक्स शॉट्स आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट नक्कीच खेळलं जातं. आता मात्र सरळ खेळलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, ट्रॅव्हल नाही होणार आहे. झेल या ठिकाणी टिपला गेलाय, शेवटच्या चेंडूवर आपली विकेट बहाल करावी लागते आणि सामना जिंकतोय तो म्हणजे केडीसीए संघ. जिंकलेला संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि थेट फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश केलाय केडीसीए या संघाने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल.